महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। एकनाथ शिंदे अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा। विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री। ईव्हीएम विरोधात मविया मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता। पराभूत उमेदवारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून आंदोलनाचे संकेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही ईव्हीएम बाबत नाराजीच असू। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टानं सुनावलं। कोणती प्रकरणं सुनावणीला घ्यायची हे राजकीय पक्ष ठरवू शकत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं उत्तर। सायन कोळीवाड्यातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी मनसे आक्रमक। नराधमांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, अमित ठाकरेंचा इशारा। मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या जखमा 16 वर्षांनंतरही ताज्या। मुंबईत पोलीस आयुक्तालयामध्ये शहीदांना अभिवादन। राज्यपाल CP राधाकृष्णन, शिंदे, फडणवीस, अजितदादांनीही वाहिली आदरांजली।